बिट्टी, बिट्टी, काय करतेस तू? बिट्टी, तू आईच्या कपाटातून गोळ्या काढून खाल्ल्या? नाही, खरं सांग. मी खरंच नाही खाल्ले, ते आधीपासून कपाटात होते. तू खरं बोलतेस ना? मी तर माझा हेअर बँड काढला. पार्टनर, आई कुठे आहे? मी आईला शोधते. पार्टनर, कुठे आहे ती? मला बरं नाहीये तरी ती भेटायला नाही आली. तिने औषध पण दिलं नाही मला. आई अशी कधीच करत नाही. तिला माझी आठवण येत नाहीये का? कुठे गेली ती? पार्टनर, तुम्हाला आईला का नाही बोलव दिलं? बिट्टी, अगं आईला बरं नाहीये की नाही? नाही, हे खोटं होतं. अगं हो बाळा, ते खोटं होतं, पण आता मी खरं बोलतोय. आई खरंच आजारी, तिला काहीच आठवत नाही. काही आठवत नाहीये म्हणजे? तिला कोणीच आठवत नाही. तू, मी, नंदाई, कोणीच. आईला औषधांमुळे असं झालंय. तिला काहीच आठवत नाहीये, कोणालाच ओळखत नाही. नाही, आई मला कधीच विसरणार नाही. अगं बिट्टी, मी आईची लाडकी आहे. आई नाही विसरणार मला. तू खूप खोटं बोलतोयस. नाही बाळा, मी खरं सांगतोय. आई नाही विसरणार मला कधीच. अगं बिट्टी, काय करू? आत्ता जावं का? तसं उशीर झालाय. झोपले तर नसतील ना सगळे? एक काम करते, कानूसा घेते, नाहीतर मग परत जाईल. गौरी वहिनी, ताई, ताई. गौरी, काय ग? काय झालं? गौरी, मला माफ करा. नंदाई, नंदाई नाव त्यांचं. नंदाई, मला माफ करा. त्या दिवशी मी खूप आरडाओरडा केला, कोणाचं काही ऐकूनच नाही घेतलं. अहो पण मला काही आठवतच नव्हतं. रेश्माकडून कळलंय मला, माझा अपघात झाला होता. मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचं सोडून खरंच चुकलं माझं. तुम्ही मला वाचवलं, माझी काळजी घेतलीत. मी तुमचे कसे आभार मानू कळत नाहीये मला. नंदाई, अहो तुम्ही रडू नका आशा, मी बरी आता, रडू नका ना. गौरी,
अगं रडू तर येणारच ना, लळा लागलाय तुझा. गौरी, आता तुझी मैत्रीण आली तर तू जाशील ना? जाशील म्हणजे जायला पाहिजेलच काय? असं काय करतोस पवन? अरे तिला तिचं आयुष्य आहे, तिचं घर आहे, गाव आहे तिथे, तिला तिची माणसं आहेत तिथे. अशी कशी इथे राहील? नाही, मी इथून गेले ना तरी तुम्हा सगळ्यांना लक्षात ठेवे. आणि मी कुठेही गेले ना तरी तुम्हाला भेटायला येईन की. मी तुमची कोणीही नसताना तुम्ही माझी काळजी घेतली, माझ्यावर प्रेम केलं. मी कशी विसरेन तुम्हा सगळ्यांना? काळजी नका करू. असं कसं बोलू शकतो पार्टनर? आई कधीच मला विसरणार नाही. नंदाई, मला ही बाहुली सापडली बाहेर. तुमच्याकडे कोणी लहान मुलं आहे का? मला असं वाटलं त्याच असेल म्हणून घेऊन आले. बिट्टी, बिट्टी, बिट्टी ऐक ना बाळा माझं. जा तू, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बिट्टी, अगं असं काय करते? ऐकून तर घे. बिट्टी, तुझ्या पार्टनरचं नाही ऐकणार का तू? अगं मी काय बोलतोय ते तरी ऐक. मी सांगितलं ना तुला, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. बिट्टी, अगं तुझ्यामुळे आई सगळं विसरलीये. तूच आजारी केलंस तिला. आई आजारी नव्हती, ती तुला काहीतरी सांगत होती पण तू ऐकूनच नाही घेतलं तिचं. आईचं ऐकायचं असतं. का रडू येते सारखं? गौरी, गौरी, काय ग रडतीयेस? काय झालं? मी माहिती नाही काय होत आहे, पण गेले 1-2 दिवस झाले असंच होत आहे. सारखे डोळे भरून येतात. काय होतंय कळत नाहीये. का ग? तेच तर सांगते, कळत नाहीये काय होतंय. अचानक डोळ्यातून पाणी येतं. असं वाटतं कोणीतरी दुरावलंय माझ्यापासून, पण कोण ते कळत नाहीये. का होत असेल का असं? मला मामा मामींची आठवण येत असेल का? असं ना खूप अस्वस्थ वाटतं आणि त्याचं कारणही कळत नाहीये. ते अपघात म्हणतात त्यामुळे असेल का? असेल कदाचित. त्यामुळेच असेल.
गौरी, कसं समजवू तुला? हे जे काही वाटतंय ते मामा आम्ही नाही. जे रुद्र सर आणि भिट्टी दिसत आहेत तुला, त्यांची आठवण व्याकुळ करते तुला. तुझा मेंदू त्यांना विसरला असेल, पण मनातलं प्रेम विसरत नाहीये. बिट्टी, बिट्टी, आईला मस्त खायला देते. मला बघितलं की आईला सगळं आठवेल. मी रुसले की आई पण माझ्या आवडीचा खाऊ करून देते. आईला पण खाऊ हवा. बिट्टी, काय करते बाळा? तुला भूक लागली का? दे, मी देतो. नाही. अगं देऊ दे. दे. नाही. लागलं. एक मिनिट. थांब. झोमतोय. थांब, इकडे. खूप लागले का? एक मिनिट. नाही हा दुखणार. अगं बिट्टी, ऐक ना. मला नाही बोलायचं तुझ्याशी. बिट्टी. बिट्टी, बिट्टी बाळा, तुला लागलंय ना? बघू मला. अगं असं काय करते? बघू दे. बापरे, खूप लागलं ग. थांब, मी क्रीम लावून देते हा तुला, म्हणजे तुला बरं वाटतं. बघू. बिट्टी, तू पार्टनरशी भांडली आहेस का? पार्टनरच्या चुकीमुळे आई सगळ्यांना विसरली, तुला विसरली, म्हणून रागवली आहेस का तू? बिचारी आई, सगळं विसरली ना? अजिबातच ओळखत नाही ना ग तुला? का केलं असं रुद्रने? आता रडून काय उपयोग त्याचा? तुला राग आला ना, बरोबरच आहे. पार्टनरने चूक केली नसती तर आज माझ्या जागी तुझी गौरी आई असते. तिने तुला क्रीम लावून दिलं असतं. मुळात आई बरी असते, तिला काही झालंच नसतं, हो ना? आईने तुला काहीच करू दिलं नसतं ना? किती प्रेम होतं ना गौरी आईचं तुझ्यावर. बघ ना, रुद्रच्या चुकीमुळे तिला आता आठवतच नाहीये. मुळात तूच तिला आठवत नाहीयेस. का केलं तुझ्या पार्टनरने असं? त्याला कळायला हवं ना. एवढीशी लहान मुलगी तिच्या आईपासून दूर कशी राहणार? बिचारी आई कायमची दूर गेली ना ग तुझ्यापासून. रुद्र,
आता तुला कुणीही वाचवू शकत नाही. गौरीला तुझ्यापासून तोडलं होतंच, पण आता बिट्टीही तिरस्कार करेल तुझा. पुन्हा दारूच्या बाटलीत सुख शोधती. काय हो पवन, की शांत शांत बसलात? हे झालंय का? नाही, काय नाही. दाद्याचं दुःख बघवत नाही हो. त्याची अशी अवस्था. त्याचं लई प्रेम आहे वहिनीवर, आणि वहिनीचं पण आहे, पण वहिनीला काय आठवतच नाही. दाद्याचा जीव तुटत असेल ना, की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीला हे आठवत पण नाही. आणि हे समजा बघून पण मला काय करता येत नाही. ह्याचा त्रास जास्त होत. नका हो एवढं मनाला लावून घेऊ, होईल सगळं नीट. तो आहे ना वरती बसलेला, तो नाही एवढी दुःख देणार चांगल्या माणसांना. मी आईकडे जाणारच. ती मला नाही रागवणार. बिट्टी, तुम्ही कोण? मी रेश्मा, तुझ्या आईची मैत्रीण. लहानपणापासून मी घट्ट मैत्रिणी आहोत. अच्छा. अगं कुठे चाललीस? आईकडे. बाळा, आता आईला नाही भेटता येणार तुला. का बरं? ती माझी आई आहे. मी तिच्याशी काही पण करू शकते, भेटू शकते, खेळू शकते. बिट्टी, आई आजारी आहे ना, आईला काही आठवत नाही आता. मी आईकडे गेली की तिला सगळं आठवेल. मी सांगते तिला. अगं बिट्टी, तसं असतं तर आणि काय पाहिजे होतं. पण आपण जर आठवण करून दिली ना, तर आई आणखी आजारी पडेल. आणि पार्टनर हे केलं नसतं का? तू एक काम कर, तू हे समजा पार्टनरला सांग, तो नक्की काहीतरी करेल. हा, मी कट्टी त्याच्याशी, मी नाही बोलणार. का? त्याच्यामुळे आई सगळं विसरलीये. मी त्याच्याशी कधीच नाही बोलणार. असं नको करू बाळा, तो पार्टनर नाही तुझा. आणि मोठ्या माणसांबद्दल असं नाही बोलायचं. मग त्याने का नाही ऐकलं आईचं? म्हणून आईला असं झालं ना. पण त्याच्या आईवर खूप प्रेम आहे की नाही? हा, आणि त्याने काय काय केलं तुमच्यासाठी, होय की नाही? त्यानं मुद्दाम नाही ना केलं. असं म्हणायचं झालं तर घरातल्या सगळ्यांचीच कट्टी घ्यायला पाहिजेस तू. बिट्टी, तू शहाणी मुलगी आहेस की नाही? मग असं नाही करायचं. आणि मला सांग, पार्टनरला या समजाचं वाईट वाटत असणार, आणि तर तू जर कट्टी घेतलीस तर त्याला आणखी वाईट वाटणार. चालेल तुला? नाही. मग त्याच्याशी बोल. बरोबर. आणि दोघं मिळून आईला बरं करा. परमेश्वरा, काय चाललंय माझ्या मुलाच्या आयुष्यात? अरे काय गुन्हा केलाय त्याने? त्याने फक्त प्रेम केलं, त्याला साधं प्रेमही मिळू नये. एवढी मोठी शिक्षा का देतोयस देवा तू त्याला? अरे नाही, दुःख भगवते त्याचं. रेवती, अगं काय करतेस? काय करू मी? अगं जाब विचारतेय देवाला. माझा मुलगा तिळतिळ मरताना दिसतोय, काय एवढी मोठी शिक्षा देतोय त्याला? का त्याच्या आयुष्याचा खेळ मांडलाय याने? रेवती, तू शांत हो, बरं शांत हो.